दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमानतळावरील दुर्दैवी विमान अपघाताच्या तपासाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। या हाय प्रोफाईल अपघाताचा तपास सध्या 2 पातळ्यांवर सुरू आहे। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AIBचा अंतिम अहवाल येत्या जानेवारीपूर्वी येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे। तसंच CBI तपासाबाबत सुद्धा त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी काय माहिती दिली आणि अजित पवारांच्या अपघाताचा तपास कुठवर आलेला आहे सविस्तर समजून घेऊ। विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की AIBच्या या तपासात आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि जागतिक संस्थांचीही मदत घेतली जाते। सध्या राज्य सरकारची CID आणि केंद्र सरकारची AIB या दोन्ही यंत्रणा संपूर्ण ताकदीनं काम करतायत। AIBचा प्राथमिक अहवाल आधीच प्राप्त झालाय। अंतिम अहवाल आल्यानंतर आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBI या प्रकरणाचा तपास अधिकृतपणे आपल्या हाती घेऊ शकणार आहे असं CBIने स्पष्ट केलेलं आहे। या अपघातामध्ये पायलट सुमित कपूर यांच्या भूमिकेबाबत सुरुवातीपासूनच काही शंका उपस्थित केल्या जात होत्या, मात्र त्यांच्या बँक खात्यांसह सर्व आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करण्यात आलेली आहे। त्यात कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाहीये। या प्रकरणाबाबत अद्याप FIR का दाखल करण्यात आला नाही असा सवाल राजकीय विरोधक आणि समाज माध्यमांकडून सातत्यानं विचारला जातोय। यावरच उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आधी FIR दाखल करण्यासाठी दोषी निश्चित करावा लागतो। जोपर्यंत तांत्रिक बाबींचा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत कुणालाही दोषी ठरवता येत नाही। लोकभावना नक्कीच महत्वाची आहे, पण कायदा केवळ भावनेनं चालत नाही। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे। ते काय म्हणालेत ऐकूयात। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या संदर्भात जी काही घटना घडली आणि ते त्या ठिकाणी आपल्यातनं निघून गेले त्याच्या तपासाच्या संदर्भात पहिल्यांदा तर या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो की 2 प्रकारे तपास चाललेला आहे। एक प्रकार CID करते, दुसरं आपल्याला माहिती आहे की AIB करते। एक मुद्दा या ठिकाणी आला की आपण CBIला लिहिलं होतं, मग CBIने इन्क्वायरी का घेतली नाही। CBIने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की AIBचा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट यातला महत्त्वाचा आहे, तो आल्यानंतरच हा तपास आम्ही घेऊ शकतो, त्याच्या आधी आम्ही काही घेणार नाही। त्यामुळे त्याची आपण वाट पाहतोय। एक त्यांनी मुद्दा मांडला की आम्ही कर्नाटकात FIR केला, तो तुम्ही CIDला पाठवून दिला। पुन्हा एकदा समजावून सांगतो की ते तर जाऊ द्या, म्हणजे ते इंटरस्टेट FIRचं तर मी मागच्या वेळेसच सांगितलं। FIR नंतरची प्रोसेस काय आहे? FIR नंतरची प्रोसेस आहे चार्जशीट करणे। त्याकरता चार्ज तयार करावा लागतो। FIR मध्ये तुम्हाला कोण दोषी आहे हे FIR नंतर फायनल करावं लागतं की बाबा देवेंद्र फडणवीस आहे, जयंत पाटील आहे, रोहित पवार आहे, कोणीतरी जो कोणी असेल त्याला दोषी आणि त्याच्यावर चार्ज फ्रेम करावा लागतो, तर त्या FIRला अर्थ आहे। तो चार्ज फ्रेम करण्याकरता पहिल्यांदा तुम्हाला इनिशियली कोण दोषी आहे हे ठरवावं लागेल। ते जोपर्यंत AIBचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही ठरवू शकत नाही। आणि म्हणून हा जो काही या ठिकाणी म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही पायलटवर करा म्हटलं, कंपनीचा मालक त्याच्यावर करा म्हटलं, तुम्हाला त्याच्याकरता ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी लागेल ना। आणि प्रिलिमिनरी जो काही आता जो पहिला रिपोर्ट आला त्याच्या आधारावर करता येतं का नाही करता येत, त्यामुळे फायनल रिपोर्ट तुम्हाला यावा लागेल। भावना महत्वाचीच आहे, पण शेवटी कायदा भावनेने चालत नाही। उद्याला कोर्टात गेला, कोर्टातनं 1 मिनिटात कोर्ट सांगेल की असं कसं तुम्ही केलं आणि मग चपराक बसेल आपल्याला। म्हणून मी पुन्हा सांगतो, या प्रकरणाचं सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही। काही झालं तरी ते सत्य बाहेर आणू, त्याकरता त्याचा जो काही योग्य पाठपुरावा आहे तो पाठपुरावा देखील करू। एकूणच या दुर्घटनेचा संपूर्ण सत्य बाहेर आल्याशिवाय राज्य आणि केंद्र सरकार शांत बसणार नाही अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली आहे। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष जानेवारीपूर्वी येणाऱ्या त्या अंतिम अहवालाकडे आणि CBI तपासाकडे लागलेलं आहे। त्यातूनच या अपघाताचं सत्य काय हे बाहेर येणार आहे। या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।